नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवी गावटे, राहणार करसगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर। माझी ही 500 झाडाची सीताफळीची बाग आहे। तर मी तुम्हाला सांगितलं इच्छितो माझ्या बागाच्या बाबतीत की मी कशी तयार केली। यावर्षी बार छाटणी झाल्याच्या नंतर मी सुरुवातीला G5 आणि 10-20-20 आणि सोफट म्हणजे मायक्रोन्यूटन याची बेसल डोस एकदा भरून घेतला आणि त्याच्यानंतर बेसल डोस भरल्याच्या नंतर जूनला पाणी दिलं आणि त्याच्यानंतर सेटिंग चालू झाली। त्यावेळेस मग आम्ही पहिले पाणी दिलं तेव्हा G5 ची ड्रिचिंग केली खालून एकरी 2 ते 3 लिटर आणि मग याच्यापासून कॅनोपी चांगली बनली आणि गळ पण थांबली आमची आणि सेटिंग पण चांगली व्हायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, हे स्वरूप कंपनीचं मॅक्स ग्रो म्हणून आहे, याच्यामध्ये फुलविक ऍसिड येतं 10%। यांनी आमच्या बागेला कळीचा स्ट्रोक चांगला झाला, सेटिंग चांगली आली आणि खाली पांढरी मुळीची भरपूर पांढरी मुळी तयार झाली। नंतर मग आम्ही फ्लॉवरिंग स्टेजमध्ये कळीचा स्ट्रोक आणि त्या पोलन पॉलिनेशन चांगलं होण्यासाठी आम्ही झिबोगाची फवारणी केली। 200 लिटरला 500 ml चे प्रमाण घेतलं। याच्यामुळे काय झालं, आमचं पॉलिनेशन छान झालं। याच्यामध्ये 3 कंटेन येते, झिंक, बोरॉन आणि कॅल्शियम येतं आणि एकरी 2 लिटर झिबोगाची ड्रिचिंग पण केली आम्ही, ज्याने कॅल्शियम, बोरॉन आणि झिंकची डेफिशियन्सी भरून निघली। आणि मग नंतर आम्ही काय केलं, आमचे फळ जेव्हा 100 ग्रॅमच्या आसपास आले तेव्हा आम्ही जमिनीतून याला KF ची ड्रिचिंग केली। KF ची ड्रिचिंग केल्याने आम्हाला त्याचा फायदा असा झाला तर त्याची साईज तुम्ही जी बघताय आता, तर ही आमची साईज 200, 300, 400 ग्रॅम पर्यंत साईज आमची ही बघा, तुम्ही दाखवा यांना, 400 ग्रॅम पर्यंत आमची आता साईज गेलेली आहे। तर याचा फायदा आम्हाला KF चा फायदा असा झाला का आम्ही एकरी 5 लिटर KF सोडलं आणि आम्हाला साईज भरपूर प्रमाणात मिळाली। आणि त्याच्यासाठी आम्ही नंतर कॅल्शियम बोरॉनची पण फवारणी घेतली, जी कॅल्शियम थंडीमुळे कॅल्शियमची डेफिशियन्सी येऊन जे फळं क्रॅकिंग होतात, तर ती फळं आमचे क्रॅकिंग झाली नाही आहे आणि साईज आम्हाला चांगली आली। धन्यवाद।